गेल्या 50 वर्षात हिंदू हृदय सम्राट सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे देशातील राजकारणात महत्त्वाचे स्थान असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले। ज्येष्ठ पत्रकार, लेखक, कवी उत्तम कुमार इंदोरे यांच्या सर्वोत्तम लेखणीतून साकार झालेल्या पोयम म्हणजे काय र या कविता संग्रहाचे प्रकाशन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक पराग करंदीकर, ज्येष्ठ नेते अविनाश रहाणे, लेखक तथा कादंबरीकार नितीन थोरात, अभिनेते व पत्रकार किरण वाजगे यांच्या हस्ते पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे उत्साहात पार पडले। त्यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हे बोलत होते। या कार्यक्रम प्रसंगी अनेक ज्येष्ठ शिक्षक, उपसंपादक, पत्रकार, चार्टर्ड अकाउंटंट तसेच सामाजिक, शैक्षणिक, कृषी, वैद्यकीय, राजकीय, पत्रकारिता, आध्यात्मिक या क्षेत्राबरोबरच प्रकाशक विनोद शिंदे, हबप पांडुरंग महाराज येवले, उद्योजक पवन गोसावी, रंजित उर्फ बच्चू कोल्हे, पत्रकार श्रीरंग गायकवाड, अभिजित बारभाई, खासदार डॉक्टर कोल्हे यांचे स्वीय सहाय्यक प्रबोध सावंत, तेजस झोडगे व अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते। खासदार डॉक्टर कोल्हे यांनी यावेळी प्रकृती बरी नसताना देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावून काव्य निर्मिती, लेखन, संघर्षमय जीवन या विषयांबरोबरच सामाजिक, राजकीय तसेच संसदेत उपस्थित करावे लागणारे प्रश्नांवर विचारमंथन करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। या कार्यक्रमात कवी व पत्रकार उत्तम कुमार इंदोरे यांनी आपल्या भावनांना वाट करून देताना संघर्षमय जीवनाच्या वाटचालीबरोबरच आपल्या यशस्वी कारकिर्दीच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती दिली। महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक पराग करंदीकर व अविनाश रहाणे यांच्या मनोगताबरोबरच ज्येष्ठ लेखक नितीन थोरात यांनी उत्तम कुमार इंदोरे यांची घेतलेली मुलाखत हे देखील या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले। प्रकाशक विनोद शिंदे यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले। यावेळी खासदार डॉक्टर कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी महानाट्याचा व कवी उत्तम कुमार यांच्या जीवनचरित्राचा माहितीपट दाखवण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चैत्राली इंदोरे यांनी केले। तुषार डावकर, सौ मांडे, सौ आवटे यांनी कवी उत्तम कुमार यांच्या कविता सादर केल्या। सूत्रसंचालन श्री नंदकर यांनी केले तर आभार सुवर्णा इंदोरे यांनी मानले। याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात। महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक माननीय श्री परागजी करंदीकर, माझे समाजकारणातले सहकारी मार्गदर्शक ॲडव्होकेट अविनाशजी रहाणे, पत्रकार किरणजी वाजगे, हबप पांडुरंग महाराजजी येवले, विविध पत्रकार आणि गंगापूर आणि आंबेगाव तालुक्यातून आवर्जून उपस्थित असणारे आपण उत्तम कुमारजींवर प्रेम करणारे आपण सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय। खरं तर आजच्या सोहळ्याला उपस्थित राहणं न राहणं हे थोडंसं डामाडोल होतं। कराडमध्ये महानाट्याचा प्रयोग सुरू असताना थोडीशी दुखापत झाली आणि त्यानंतर किमान आठवडाभराची सक्तीची बेडरेस्ट आहे। त्यामुळे 4 तारखेला डिस्चार्ज घेतल्यानंतर 11 तारखेला जो तुम्ही प्रोमो पाहिला तो 11 मे पासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग आहे आणि त्याआधी किमान 7 दिवसाची ही रेस्ट घेणं गरजेचं होतं। पण उत्तम कुमारजींनी आधीच कल्पना दिली होती की आपल्याला हा सोहळा करायचा, हा प्रकाशन सोहळा करायचा आहे आणि केवळ तेवढ्यासाठी गेले 2 दिवस अजून थांबून आता हा कार्यक्रम संपला की मग रवाना होणार। याचं फार महत्वाचं कारण आहे, कारण जसं मगाशी करंदीकर सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आजकालच्या समाज माध्यमांच्या काळामध्ये फेसलेस शब्द टाकले जातात। कारण सोशल मीडियावर कमेंट करत असताना तुमची क्रेडिबिलिटी, तुमची विश्वासार्हता, तुमची ओळख यातलं काहीही आवश्यकता नसतं आणि हे काहीच गरजेचं नसल्यामुळे ज्याला गल्लीत फळकूट पण धरता येत नाही तो सुद्धा सांगतो विराट कोहली कसा चुकीचा फटका मारून आउट झाला। ही दुर्दैवानं परिस्थिती असताना जेव्हा तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून ही गोष्ट समोर आणता तेव्हा त्याची जबाबदारी, ती नैतिक जबाबदारी संपूर्ण तुमच्या खांद्यावर असते आणि एका सशक्त समाजासाठी नैतिक जबाबदारी घेणारे हे शब्द रचनाकार फार आवश्यक आहे। कारण समाज माध्यमांवर शब्द फेकणं फार सोपं असतं, त्या शब्दांची नैतिक जबाबदारी घेऊन समाजाच्या मनात शब्द रुजवणं ही काळाची गरज आहे आणि ती गरज उत्तम कुमारजी आपण भागवताय। त्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहणं हे खरं तर अगत्याचं होतं। पण इथं उभं राहताना खरंच दडपण आहे, कारण मगाशी संसदीय कामगिरीचा
ननकर सरांनी उल्लेख केला, राणे सरांनी उल्लेख केला. 350 वर्ष अस्तित्वात नसलेलं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. त्यानंतरही त्या स्वराज्याला छत्रपतींनी स्वतःचं नाव दिलं नाही. तर मायबाप जनतेनं ज्या मतदारसंघातून 5 वर्षाची जबाबदारी देऊन संसदेत पाठवलं, तो मतदारसंघ माझा असं म्हणण्याचा वेडेपणा करणार नाही. ही जबाबदारी असते, ती 5 वर्षांसाठीची जबाबदारी असते. आणि मगाशी करंदीकर सरांनी जे अचूक बोट ठेवलं की जेव्हा हे फ्लेक्स लागतात, जेव्हा हे कौतुक सोहळे असतात, प्रत्येकाच्या घरात आनंदाचा क्षण असतो. आणि थोडस शब्दांचं हा समारंभ असल्यामुळे हे मुक्त चिंतन आहे. खरं तर करंदीकर सर, आपण अगदी अचूक बोट ठेवलं की सामाजिक मधुमेह झाल्यासारखी परिस्थिती आहे. कारण याचबरोबर आम्हाला राजकीय साक्षरतेची सुद्धा तेवढीच गरज आहे. कारण या राजकीय साक्षरतेच्या गरजेमधून एक गोष्ट फार मोठी निर्माण झाली, जे तुम्ही सांगितलात की फ्लेक्स लागतात किंवा समारंभ होतात, सोहळे होतात. या सोहळ्याला आजकाल आम्ही फार सोपं स्वरूप दिलेलं आहे की आम्ही लोकांच्या सुखदुःखात असतो हे सांगणं, हे फार सोपं स्वरूप दिलेलं आहे. मगाशी ननकर सरांनी उल्लेख केला की खासदार साहेब भेटले की त्यांचा जास्तीत जास्त सहवास लाभावा असं आम्हाला वाटतं. बरं झालं, ननकर सर आमच्या आदिवासी पट्ट्यातलं एक फार धडाडीचं व्यक्तिमत्व आहे. ते पुणे शहरातले असते, म्हटले असते खासदार साहेब सहजासहजी भेटत नाही, त्यामुळे आता भेटले, लवकर जाऊ द्यायचं नाही. पण यामध्ये एक सामाजिक जबाबदारी फार मोठी आहे. लोकांच्या सुखदुःखात असणं हे अगदी स्वाभाविक आहे, ते असायलाच हवं. पण जेव्हा तुम्हाला 22.5 लाख लोक तुमच्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संसदेत पाठवतात, तेव्हा जसं सर म्हणाले त्या पद्धतीनं सोशल मीडियावरच्या वादामधून तुमच्या भाकरीचा प्रश्न सुटत नाही. आणि देशासमोरच्या ज्या पॉलिसीज आहेत, या पॉलिसीचे प्रश्न कितीही लग्न सोहळे आणि कितीही दुःखाचे प्रसंग अटेंड करून सुटणार नाही. त्यासाठी तुम्हाला संसदेत गरजावं लागतं, संसदेत मांडावं लागतं. म्हणजे मागे एक अत्यंत दुःखद प्रसंग होता करंदीकर सर. आमच्याकडे नगर रोडला खड्ड्यांमुळे अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 22-23 वर्षाचा एक मुलगा गेला. अनेकांच्या परिचयात हे प्रसंग घडतात, या गोष्टी होतात. अधिकाऱ्यांना समोर बोलवून सांगितलं 7 दिवसामध्ये जर हे खड्डे भरले गेले नाही तर तुमचा फोटो आणि तुमचं मोबाईल नंबर हा त्या खड्ड्याच्या बाजूला लावला जाईल की हे मृत्यूचे सापळे करायला तुम्ही जबाबदार आहात म्हणून. केवळ जाऊन आई वडिलांचं सांत्वन करणं ही फार गरजेची गोष्ट आहे, पण त्याही पेक्षा काकडभर अधिक गरजेची गोष्ट असे प्रसंग घडू नये म्हणून चांगले रस्ते असणं ही फार गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे काल तुम्ही नाशिकहून आल्यानंतर पाहिलं असेल की गेल्या 4 वर्षामध्ये 5 बायपास सुरू झालेले आहेत. आणि जेव्हा हे काम आपण सुरू करतो, हे सामाजिक मंथनाचं काम सुरू करतो, तेव्हा यासाठी एक सशक्त समाज मन असण्याचं फार गरज आहे. आणि मी सुवर्णा वहिनींचं मनापासून अभिनंदन करेन की ज्या पद्धतीनं वहिनी आपण ती एव्ही बनवली, या पद्धतीनं. मगाशी खरं तर नितीनराव तुम्ही प्रश्न विचारला की वयाच्या 40 प्रेम, मला वाटतं उत्तमराव त्या प्रश्नाचं उत्तर वहिनींनी त्यांच्या एव्ही मधूनच दिलं होतं की काही गोष्टी या कधीच शिळ्या होत नाही. तसंच तुमचं नातं आहे, तसंच तुमचं प्रेम आहे आणि ही जी प्रेम भावना ही तशीच सुरू राहते. आणि मला कौतुक असं वाटलं या संघर्षाला मानाचा मुजरा करत असताना की मगाशी ननकर सरांनी चुकून पीएम म्हणजे काय र असं वाक्य आल्याबरोबर करंदीकर सरांचे टवकारलेले काम मी पाहिले. पण जेव्हा हा काव्यसंग्रह आपण पाहतो, हा काव्यसंग्रह आपण वाचतो, तेव्हा अनेक कविता अशा आहेत जे मगाशी उत्तर देताना इंदोरे सरांनी सांगितलं की ह्या बऱ्याचशा त्या काळात लिहिलेल्या आहेत, पण त्या आजच्या काळातही तितक्याच रिलेव्हंट कविता वाटतात. कारण जेव्हा संघर्षातून माणूस जातो तेव्हा 2 प्रकारची व्यक्तिमत्व आकाराला येतात. जेव्हा पराकोटीचा संघर्ष एखादा माणूस आयुष्यात करतो तेव्हा त्या संघर्षानंतर समाजाप्रती असणारी एक कटुता आपल्याला जाणवते.
ही एक प्रकारचं व्यक्तिमत्व असतं आणि दुसऱ्या प्रकारचं व्यक्तिमत्व असतं त्या संघर्षातून माणूस गेल्यानंतर की आता दुसरा कोणी त्या संघर्षातून जाऊ नये आणि त्या समाजाला मी काहीतरी देणं लागतो असं म्हणणारी काही व्यक्तिमत्व असतात. आणि उत्तम कुमारजी अभिमान आहे मला की समाजाला मी काहीतरी देणं लागतो, मी समाजाचं काहीतरी देणं लागतो असं मानणारे आपण आहात हे तुमच्या संपूर्ण कविता संग्रहातून प्रतीत होतं. आणि जसं मी मगाशी म्हणालो की आपण सगळ्यांनी म्हणजे त्यांच्या 10वीतल्या मित्रपरिवारांनी त्यांचा सत्कार केला, त्यांच्या शिक्षक वृंदांनी त्यांचा सत्कार केला, गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. नेमका का केला? नेमका का केला जर याचा तुम्ही विचार केला त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून, त्यांचं कौतुक म्हणून हे तुम्हाला प्रत्येकाला असणं अभिप्रेत असणं आवश्यक आहे. पण त्याच वेळी तो केलेला सत्कार आणि त्या सत्काराचा काढलेला फोटो हा केवळ एका दिवसाचा व्हॉट्सअपचा डीपी असू नये, तर तुमच्या या कौतुकाचं ही पखरण या काव्य संग्रहावर व्हावी, हा काव्य संग्रह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तुमच्याकडून जेव्हा हातभार लागेल, ज्याकडून तुमच्याकडून लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचतील, तेव्हा मला वाटतं या काव्य संग्रहाला खरोखर एक वेगळा अर्थ प्राप्त होईल. मगाशी अनेकांनी कविता वाचल्या, पण मला ही तुमची कविता प्रचंड आवडली. म्हणजे होळी दिवाळी सुद्धा मला प्रचंड आवडली. पण सध्याच्या पत्रकारितेमध्ये किंवा सध्याच्या परिस्थितीला ही कधी लिहिली उत्तम कुमारजी मला ठाऊक नाही. म्हणजे आजकाल राजकारणी लोकांनाही असं अनेकदा वाटतं बोलावं की बोलू नये. तशी तुमची कविता आहे, लिहावं की लिहू नये. आताशा मलाही प्रश्न पडू लागलाय त्या लियर राजासारखाच. आताशा मलाही तो प्रश्न पडू लागलाय त्या लियर राजासारखाच, लिहावं की लिहू नये. बरं लिहावं तर काय, मनात जे जे येईल ते सारं. नाहीच लिहिता येणार तसं कसं लिहिता येईल एवढं थेट आणि कुणालाही दुखावता न येणार. मग कशाला मिरवायचं ते, आपल्याला खरं खुरं आणि मनातलं सारं काही लिहिता येतं म्हणून. हे जेव्हा तुम्ही लिहिता, या लिखाणामध्ये प्रचंड ताकद आहे. आणि म्हणून एक म्हणावं असं वाटतं की अनेकांनी सांगितलं, मगाशी करंदीकर सर म्हणाले, नितीनजी म्हणाले, 90% कवींची सुरुवात ही बहुतेक कॉलेज वयात होती. बरोबर ना? 90% कवींची सुरुवात ही कॉलेज वयात होते. 2 कारणं असतात खरं तर. म्हणजे एक तर प्रेमात पडल्यानंतर कविता लिहायला सुरुवात करतो, नाही तर प्रेमभंग झाल्यानंतर सुरुवात करतो. पण जेव्हा ही प्रेमात पडल्याची भावना आणि प्रेमभंगाची वेदना, या भावना आणि वेदना जेव्हा केवळ व्यक्तिगत परिघाच्या पलीकडे जाऊन सुद्धा व्यवस्थेच्या विषयी येतात, तेव्हा ती कविता फार मोठी क्रांती घडवू शकते. नुकताच 1 मेला महाराष्ट्र दिन आपण साजरा केला. संयुक्त महाराष्ट्राच्या या चळवळीमध्ये जेव्हा शाहीर अमर शेखांसारख्या शाहिरांनी डफावर थाप दिली, तेव्हा जो जनसागर उसळला गेला, ही ताकद अजूनही महाराष्ट्रामध्ये, या शब्दांमधली ही ताकद, या शब्दांमधली धग अजूनही महाराष्ट्रामध्ये. मगाशी अविनाशजींनी सांगितलं ती 2 व्यक्तिमत्व मी कायम असं म्हणतो की 5 दशक सातत्यानं या 2 व्यक्तिमत्वांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला फिरवलं. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आधी मार्मिक मधून, सामनामधून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शब्दांमधली ताकद दाखवली आणि परवा लोक माझ्या सांगातीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शब्दांमधले हादरे दाखवले. त्यामुळे या शब्दांमधली ताकद, या शब्दांमधला अंगार, या व्यवस्थेविरुद्ध आसूड ओढण्याची महाराष्ट्राला असलेली एक फार मोठी साहित्यिक परंपरा. म्हणजे शब्द फेकून वेदना करण्यापेक्षा समाजाच्या जखमांवर शब्दांनी जेव्हा तुम्ही फुंकर घालत राहाल, तर माझी आई जगदंबेकडे हीच प्रार्थना राहील की हा तुमचा साहित्याचा प्रवास असाच निरंतर सुरू राहो. ह्या शब्दांचा भंडारा असाच जनसागरावर, वाचकांवर आपल्या खंड जे तापहीन ते सदाही सर्व सज्जन सोयरे होतो. चंद्रासारखे शीतल पण कलंकित नाहीत, सूर्यासारखे तेजस्वी पण तापट नाहीत. अशी उपमा ज्यांना दिली जाते ना, अशी 2च माणसं जगात असतात, आपले आई वडील. माझ्या दिवंगत माता पित्यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आणखी एक गोष्ट सांगतो, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. या महाराष्ट्रातल्या कुठल्याही मातीचा कण जर आपल्या कानाला लावला ना, तर 2च आवाज येतात,
पहिला असतो विठ्ठल आणि दुसरा छत्रपती शिवाजी महाराज. मग 350-400 वर्षानंतरही ज्या माणसाचं आदराने आपण नाव घेतो तिथे इतकं हळूवारपणे घ्यायचं. मी मोठ्याने आवाज देतो, मोठ्याने जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. आता जरा बळ येईल, कारण काही वेळापूर्वी ना मी असं दडपून गेलो तुमच्या सगळ्या प्रेमाने, तुमच्या सगळ्या आदरातिथ्याने आणि एकूणच सगळ्या गोष्टींनी. त्यामुळे मला शब्द सापडत नाहीत. आज पहिल्यांदा असं झालंय. मी पहिलीपासून बोलायला सुरुवात केली स्टेजवरती, खूप वक्तृत्व केलं, खूप सभा गाजवल्या, खूप गोष्टी बोल, पण आज मला प्रामाणिकपणे सांगतो काहीच शब्द सुचत नाही आहेत. त्याला कारण 2 आहेत. पहिलं कारण आहे, जे काही माझे म्हणून शब्द होते, माझ्याकडे शब्द होते, ते विनोद शिंदेसारख्या मित्रानं चैत्रालीच्या आणि सुवर्णाच्या मदतीनं एकत्र केले, पुस्तकात बांधले आणि तुमच्यापर्यंत पोहोचवले. त्यामुळे माझ्याकडे आता शब्दच नाही आहेत. बरं, जे काही तोडके मोडके शब्द असतील त्यांना जुळवाजुळव करून तुमच्यापुढे मांडायचं म्हटलं तरी ही जी माणसं बसली आहेत ना, त्यांना अचूक शब्दाचं सामर्थ्य कळलेलं आहे. मध्ये जे व्यक्तिमत्व बसलं आहे, वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा सुरेख संगम असलेला असं चैत्राली मगाशीच सांगितलं. शब्द कुठे आणि कसे वापरायचे, शब्दांचं सामर्थ्य कसं जाणायचं, शब्दांना कुठे कसं हे करायचं आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांना कसं वापरायचं, हे ज्या माणसाला कळतं तोच माणूस 2दा लागोपाठ संसदरत्न होऊ शकतो. त्यामुळं मला खूप दिवसांची माझी इच्छा होती की आपल्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं तर शब्दाचं सामर्थ्य ज्या माणसांना माहिती आहे अशाच माणसांच्या असते. त्यामुळे मी डॉक्टरांना विनंती केली, खासदार साहेबांना, ते आपले खासदार आहेतच, एक चांगले मित्र आहेत, चांगले अभिनेतेही आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची मी त्यांची ओळख सांगेल, ते एक चांगले कवी पण आहेत. ही त्यांची ओळख अनेकांना माहीत नसेल, पण त्यांच्या सुरुवातीच्या काही कविता मी पाहिल्यात, ऐकल्यात, वाचल्यात. त्यामुळे ते नामवंत कवी आहेत. त्यामुळे अशा माणसाच्या हातून आपल्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं असं कोणाला वाटणार नाही. आणि ते आज झालं. माझं स्वप्न आज खऱ्या अर्थानं सत्यात अवतरलं. त्यामुळे मला शब्द फुटत नाहीत. दुसरं म्हणजे मी ज्यांना पत्रकारितेत आदर्श मानत आलो, पुण्यात येऊन पत्रकारितेमध्ये आपला जम बसवणं, पत्रकारितेत नाव कमवणं हे वाटतं तितकं सोपं नाही. पण असा एखादा गॉडफादर तुमच्या पाठीशी लागतो, असा एखादा माणूस तुमच्या समोर लागतो, अशी एखादी व्यक्ती तुमच्या समोर लागते की ज्यानं तुम्ही किती पडलेला असताना, किती कोसळला, किती खचला तरी पाठीवर थाप देऊन म्हणायचं असतं, उत्तम मी आहे रे. मगाशी पूजाने एक छान कविता म्हटली, एक माणूस हवा असतं, ती त्या भावनेतनं निर्माण झाली. एक माणूस हवा असतं, मी आहे रे म्हणणार गलबताच्या शिडावरून. ते माणूस पराग करंदीकर आहेत पत्रकारितेच्या क्षेत्रात. त्यामुळे त्यांना बोलवलं. तिसरं एक नाव होतं सम्राट फडणीस. 2 दिवसापूर्वीपासून त्यांना तापाने फणफणलाय, त्यामुळे ते येऊ शकले. चांगले मित्र आहेत, त्यांनी मी बरोबर काम केलं. त्यांच्या सदिच्छा बरोबर आहेत. काल फोन आला आणि त्याच आवाजात ते म्हणाले, उत्तम मी नाही येऊ शकत आहे. म्हटलं तुमच्या सदिच्छा आहेत आणि तुमच्याच काय अखंड ज्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य माणसांच्या सदिच्छा आहेत, त्यामुळे कार्यक्रम उत्तम होणार. आपण पुढच्या कार्यक्रमाला एकत्र येऊया. पण त्यांच्याऐवजी ॲडव्होकेट अविनाश शहाणे म्हणून जे आपल्या समोर बसले, मी आंबेगाव तालुक्यात पत्रकारितेला प्रारंभ केला लोकमतच्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून. सुरुवातीला पत्रकारितेचं आपल्याला सगळ्याच गोष्टी ज्ञात असतात, माहीत असतात असं नाही. आपल्याला सगळ्याच खाचाखोचा कळतात असंही नाही. आपल्याला मान्य लेखनशैली असेल, आपल्याला पत्रकारितेचं ज्ञान असेल, आपल्याला कळत असतं, आपल्याला काय लिहायचं, लोकांच्या वेदना कळतात. पण त्या मांडायच्या कशा, त्या नेमक्या अचूकपणे मांडायच्या कशा, यालाही कोणीतरी पहिल्यांदा वाटाड्या लागतो ना. अविनाश राणे हे नाव माझं पत्रकारितेतलं वाटाडं आहे. त्यामुळं तुमच्या दृष्टीने ते नेते असतील, शिवसेनेचे जिल्हा संघटक असतील, एक नामवंत वकीलही असतील, पण माझ्या दृष्टीने एक सच्चा मित्र आहे, एक सच्चा वाटाडे आहे. त्यामुळं त्यांचा देखील मी या तिन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. चौथे जे व्यक्तिमत्व बसलं आहे, किरण वाजगे नावाचं. हे किरण वाजगे आम्ही मनसरला कॉलेजला असताना माझे खरं तर सिनियर होते. सिनियर म्हणजे आपण या सेन्स नाही की आपण समजा जर फर्स्ट इयरला असो तर ते सेकंड किंवा थर्ड इयरला, ते आमचे UR वगैरे वगैरे होते. त्यांच्या प्रेमात तेव्हापासूनच मी होतो. इतका राजविंड व्यक्तिमत्व. जसं आपण अमोल कोल्हे साहेबांच्या प्रेमात आज आहोत सगळेच, मीच काय तुम्ही सगळे आहोत, तसं आम्ही त्या कॉलेजच्या लाईफमध्ये किरण वाजगेंच्या प्रेमात होतो.
त्यामुळे आम्ही बिनधास्त त्यांच्या पाठीमागे सगळ्या निवडणुका असू, कॉलेजचे राजकारण असू, कॉलेजचे काही गोष्टी असू, आम्ही एकमुखाने किरण वाजगेंच्या पाठीशी असायचो. त्यांची मैत्री आम्ही कॉलेज नंतरही वाढत गेली. नंतर सामनाचे ते पत्रकार झाले आणि पुढचा बराच आहे. त्यामुळे या सोहळ्याला त्यांनाही आवर्जून निमंत्रण देणं मी क्रमप्राप्त समजलं आणि ते आवर्जून आले. पाचवं एक अत्यंत महत्त्वाचं नाव होतं नितीनराव थोरात.